डॉक्टर आपल्याला एखादी जखम झालेली की टाके घालताना भुलीचं इंजेक्शन देतात. तर भुलीचं इंजेक्शन दिल्यानंतर टाके घातलेलं जाणवतं, घालतंय काय ते, पण दुखत नाही. तसं नाम हे घेत असताना आपल्याला दुःख असलं तरी ते जाणवत नाही. म्हणून नाम हे जसं देहदुःखावरचं औषध आहे तसं मानसिक दुःखावरचं पण औषध आहे. नाम काय करतं तर दुःखाला बधीर करतं. नमस्कार, मी उदय साठे. नमस्कार, मी प्रमोद पाटील. अनोळखी मुलखावेगळी माणसं या आमच्या मराठी पॉडकास्टमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. प्रमोद, महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. संतांचं खूप मोठं साहित्य जे आहे ते ह्या महाराष्ट्रामध्ये आहे. म्हणजे त्यांनी खूप काही काही लिहिलेलं आहे आणि त्यातनं जनजागृती, समाज प्रबोधन असं बरंच कार्य झालेलं आहे त्यांच्याकडनं. आणि म्हणजे अभंग असतील, विराणी असतील किंवा भारुड असतील, ह्यातलं समाज प्रबोधनाचं त्यांनी काम केलेलं आहे. तुझ्या माझ्यासारख्याला आंतरिक समाधान मिळत नाही. खिशात किती पैसा असू दे पण आपल्याला ते समाधान मिळत नाही. मग आपण शोधायला लागतो. हे शोधायला सुकर व्हावं यासाठी संत आहेत आणि संत तुम्हाला मार्ग दाखवतात, त्या मार्गावर तुम्हाला चालायचं. तर ही जी काय आपली वाटचाल आहे तर ही वाटचाल आपल्याला संत जी दाखवतात आणि आपण जी जातो ही ज्ञानाची पण भूक असते. म्हणजे अशी खरं सांगायचं नक्कीच. तर आज जे आपल्याकडे जे गेस्ट आहे म्हणजे आपल्याकडे आज मुलाखतकार जे आलेले आहेत त्यांच्याबद्दलची तुला थोडी माहिती सांगतो. नमस्कार. नमस्कार. यांचा म्हणजे गीता, ज्ञानेश्वरी, दासबोध ह्याच्यावर तर चांगला अभ्यास आहे. आणि ह्या सगळ्या अभ्यासामधनं ते एकदा बोलायला लागले की मग मंत्रमुग्ध होतो, रसाळवाडीनं सुरू होतं आणि मग त्यांचं चिंतन सुरू होतं. म्हणजे असं चिंतन तू कधी ऐकलंयस का? मी एक ऑडिओ क्लिप ऐकली होती. करेक्ट. असं ती त्यांचीच आहे का? त्यांचीच आहे. एक 10 मिनिटाची चिंतन क्लिप आहे ती येते. ते पण मी काय म्हणतो, आपण बोलण्यापेक्षा आपण त्यांच्याकडनं समजून घेऊया काय म्हणजे चिंतनची वाटचाल कशी झाली, काय झाली. रविदादा, चिंतन सुरू कसं झालंय? चिंतन सुरू म्हणजे साधारणतः 2020च्या अगोदर की माझा साधारणतः अभ्यास सुरू होता. गुरुच्या कृपेनं माझे गुरु जे आहेत ते कोल्हापूरमध्ये होते, परमपूज्य ज्ञानेश्वर महाराज हरी काटकर म्हणून. तर त्यांच्याकडे मी जसं जसं आमच्या सिटिंग्स व्हायला लागल्या, सिटिंग्समध्ये काही वेळेला तत्वाचं रामायण, ज्ञानेश्वरी, भागवत असे बरेचसे ग्रंथ असायचे. त्याच्यात ते काही उतारे वाचायचे, त्याच्यावर काही ते बोलायचे, आम्ही ऐकायचं. आणि त्याच्यातून एक दिवस ते म्हणाले तू ज्ञानेश्वरी सुरू कर. त्यावेळेला मी थोडी ज्ञानेश्वरी वाचायला सुरुवात केली. आम्ही चिंतन करायला लागलो त्याच्यावर. साधारणतः त्याच्यानंतर तेरजाळमध्ये वगैरे आम्ही ज्या ठिकाणी जायचो त्या ठिकाणी काही वेळेला काही लोक म्हणायचे थोडंसं बोला, तर थोडंसं बोलणं व्हायला लागलं. तेरजाळला काय आहे? तेरजाळला दत्त मंदिर आहे आणि तिथे श्री ब्रह्मानंद महाराज जे गोंदवलेकर महाराजांचे परमशिष्य आहेत, त्यांनी तिथे 13 कोटी रामनामाचा संकल्प आणि रामनामाचे पुनश्चरण केलं होतं. तर त्या ठिकाणी आमचा तिथे दरवर्षी जो उत्सव होतो त्या उत्सवाच्या निमित्तानं जेवढी लोक बरेचसे म्हणजे तिथे तुम्ही ते प्रवचन सारखं थोडंसं एक अर्धा तासाचं निरूपण वगैरे किंवा प्रवचन किंवा असे बरेचसे चांगले चांगले पुण्याचे म्हणा, इतर मुंबईचे म्हणा, अशी अनेक साधक मंडळी आली की काहीतरी भगवंताविषयी बोलावं, आपण ज्याच्यासाठी आलो आहोत त्याच्याविषयी काहीतरी बोलावं असं एक वाटायचं. त्याच्यातून आमचं बोलणं व्हायचं. तर साधारणतः जेव्हा पॅन्डेमिक सुरू झालं म्हणजे लॉकडाऊन सुरू झालं 2021ला 25 मार्च, तर माझे मित्र आहेत प्रदीप भिडे म्हणून पुण्यामध्ये असतात ते, तर त्यांचा माझा अत्यंत घनिष्ठ आत्मवत परिचय असं म्हणायला हरकत नाही. तर ते एकदा म्हणाले की अरे आपण सगळेच आता घरात आहोत, आपल्याला कुठंच बाहेर जाता येत नाही आहे, तर घरात बसल्यावर बाकीच्या काहीतरी ऐकण्यापेक्षा काहीतरी तू एक 10-12 मिनटं बोलत जा आणि थोडंसं पाठवत जा. म्हणजे तुम्ही कोल्हापूरला, हे पुण्याला, तर मोबाईलचा हा तरी एक चांगला उपयोग होऊ शकेल आपल्याला.
तर तू काहीतरी बोलत जा आणि पाठवत जा असं एक झालं. तेव्हा मग त्याला नाव काय द्यायचं असं झालं. मग आम्ही पहिल्यांदा नाम सदा बोलावे गावे भावे हे थोडे थोडे अशा पद्धतीचे जे श्लोक आहेत ते सुरू केले. भागवताचा एकादश स्कंद सुरू झाला आणि त्याला एक समर्पक नाव आलं चिंतन म्हणून. आणि त्याच्यामध्ये काय झालं की पुण्यातले बरीचशी मंडळींना प्रदीपचे जेवढे काही ग्रुपमध्ये होते त्या लोकांना पाठवायला लागलं. त्यांना ते भगवंताच्या कृपेनं आवडायला लागलं. काहीतरी ऐकल्यामुळं, कदाचित पॅन्डेमिकमध्ये सगळेच घरी असल्यामुळं विचार करायला थोडासा वेळ जास्त मिळत होता. कारण एरवी व्यापामध्ये तो विचार होत नाही. काही वेळेला मनुष्य आपल्या मस्टर पकडण्याच्या नादात त्या गोष्टीचा विचार होत नाही. पण पॅन्डेमिक हा एक अगदी सुवर्णक्षण म्हणायला पाहिजे चिंतनासाठी. एक प्रकारचा हा सत्संगच म्हणायचा, खूप चांगला सत्संग. आणि त्या पद्धतीनं ते पाठवायला लागलो. पाठवता पाठवता असं झालं की ज्ञानेश्वरी सुरू झाली. मुख्य म्हणजे ह्या चिंतन सुरू झाल्यानंतर माझ्या वाचनामध्ये माझ्याकडे साधारणतः 4,500 पुस्तकं ग्रंथ आहेत. तर त्याच्यामध्ये 4,500 तर त्याच्यामध्ये बाबा बेलसरेंचे जेवढे ग्रंथ आहेत ते बाबा बेलसरेंच्यावर माझं काय प्रेम आणि त्यांचं माझ्यावर काय प्रेम माहिती नाही. मी कधी त्यांना पाहिलं नाही, पण ते पुस्तकातून माझ्याशी बोलत होते आणि त्यांचा खूप प्रभाव माझ्यावर पडला. मग ते भले त्यांच्या ज्ञानेश्वरी प्रवचनाचा असो किंवा अन्य चरित्राचा महाराजांचा असो, तर तो थोडासा प्रभाव पडला. त्यांची विचार करण्याची धाटणी काय आहेत, चिंतन करण्याची पद्धत काय, हे थोडंसं मला शिकायला मिळालं त्याच्यातून. आणि त्याच्यातून हा चिंतन सुरू झालं. आणि आज जवळजवळ 5 वर्ष झाली चिंतनाला. साधारणतः हा ग्रुप साधारणतः 8,500 ते 9,000 लोकांपर्यंत हे व्हॉट्सअप मार्फत व्हॉट्सअपच्या मार्फत जातं. अनेक ग्रुप्स आहेत, ते अनेक ग्रुप्सना पाठवतात त्याच्यातून. म्हणजे साधारणतः माझ्या माहितीप्रमाणे मला जी माहिती आहे की साधारणतः ते 8,500-9,000 लोकांपर्यंत जातं. ह्याचं रेकॉर्डिंग कसं करतात? स्टुडिओ वगैरे घेतलं नाही, रेकॉर्डिंग हे मी घरीच करतो. म्हणजे आमचं घर जिथं आहे तिथं खरं म्हणजे फार रहदारीचा रस्ता आहे तो. पण मी एक असं ठरवलं की आपण जसं आहोत तसंच आपल्याला काही विशेष काही करायचं नाही. आपण त्याच्यामध्ये आपण फक्त बोलावं आणि ते तिथपर्यंत जावं. मग त्याच्यात काय डिस्टर्बन्स किंवा काय ह्या पद्धतीचा काय मी फारसा विचार नाही केला. पण मी साधारणतः 7:45 ते 8 एक साधारणतः 17 ते 18 मिनटाचं चिंतन रोज एका ओवीवर ज्ञानेश्वरीच्या असं करून मी प्रदीपला पाठवतो. प्रदीप सगळ्यांना पाठवतो. प्रदीप त्याच्यात परत काय एडिटिंग वगैरे करतो? नाही, प्रदीप नाही. जसं आहे तसं तुम्ही 10 मिनिटं बोलता, 10-12 मिनिटं, 17 मिनिट, 16 ते 17 मिनिटाचं असतं ते. हां, पण फक्त एकच असतं की मी रोज कधी रेकॉर्डिंग नाही करून ठेवत. रेकॉर्डिंग करून ठेवत नाही. दररोज नवीन विषय, रोज जे काही सुचेल 17 मिनिटं डोळे मिटल्यावर मला जे काही महाराज बुद्धी देतील त्याप्रमाणे ते शब्द निघतात. एवढंच आहे. आणि हा काही माझा हे नाही, त्यांची कृपा आहे. पण मी काही असं अगदी त्याचा काही फार अगोदर स्टडी करतो किंवा चिंतन करतो असं नाही. समोर ओवी आली की माऊलीच बोलते असं म्हणजे आपल्याला त्या ओवीत. आणि खरोखरच ज्ञानेश्वरी असा ग्रंथ आहे की तो ओवीतून बोलतो आपल्याशी आणि आईच्या प्रेमानं बोलतो. विषय काय असतात साधारणतः? विषय म्हणजे ज्ञानेश्वरीतलेच विषय आहेत जे ज्ञानेश्वर महाराजांनी जे ज्ञानकांड, कर्मकांड आणि भक्तियोग म्हणजे हे 4 पद्धतीचे जे योग सांगितलेत, हे जे 18 अध्यायामध्ये पूर्ण जे योग वर्णलेले आहेत. आता आमचा सुरू आहे तो 18वा अध्याय सुरू आहे. तर त्याला एकाध्यायी गीता पण म्हणतात. तर तो आता अध्याय सुरू आहे. पण विषय ज्ञानेश्वर महाराजच देतात आणि त्याप्रमाणे बोलतो आपण. कारण त्यांची एक पद्धत अशी आहे की ते दृष्टांतातून सिद्धांत सांगतात. दृष्टांत देत दृष्टांतात आणि काही वेळेला दृष्टांत सिद्धांत होतात. म्हणजे ते दृष्टांतसुद्धा अत्यंत चिंतनीय असतात. इतकी ज्ञानेश्वर महाराजांचं म्हणजे कमाल आहे त्या महापुरुषाची. तुमची काही चिंतन ऐकली आहेत मला, मी दररोज खरंच ऐकलेली नाहीत पण ऐकलीत मी, भरपूर ऐकलेले. त्याच्यामध्ये मला गुरुदेव रानड्यांचा पण एक हे दिसतो. गुरुदेव रानड्यांचा तुमचा जे संतांनी ज्या संतांनी नामाविषयी बोललेत त्या संतांविषयी माझ्या अंतःकरणात अतीव प्रेम आहे किंवा त्यांच्यावर श्रद्धा आहे. गुरुदेवांच्या जीवनामध्ये सुद्धा नामाशिवाय दुसरं काही नव्हतं. आणि इतका ज्ञानी पुरुष नामाच्या साह्यानं परमोच्च पदाला पोचू शकतो. म्हणजे नामानं ज्ञान प्राप्त होतं हे जे महाराजांचं वचन आहे
ते गुरुदेवांच्याकडे बघितल्यानंतर सार्थ झाल्यासारखं वाटतं. कारण गुरुदेवांनी एवढे व्हाईस चान्सलर असून सुद्धा त्यांचा व्हाईस चान्सलर अलाहाबाद युनिव्हर्सिटीचे गुरुदेव व्हाईस चान्सलर होते आणि पण त्यांचा कट्टाचा नेम कधी चुकला नाही. ते निंबर्गी पंथाचे होते. त्यांचे गुरु जे होते ते भाऊसाहेब महाराज उमदीकर. तर भाऊसाहेब महाराज उमदीकरांच्याकडून त्यांनी वयाच्या 8व्या-9व्या वर्षी अनुग्रह घेतला होता. त्या वयामध्ये त्यांना मेंदूचा क्षय असताना सुद्धा मेंदूचा क्षय होता त्यावेळेला गुरुदेवांना, पण त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी जगन्नाथ शंकरसे स्कॉलरशिप मिळवली आणि ते नंतर मग 10वी झाल्यानंतर पुण्याच्या फर्ग्युसन SP कॉलेजला आले. तिथं ते शिकले. नंतर ते MA झाले आणि पुढं ते गंगानाथ झानी बोलवलं म्हणून अलाहाबाद युनिव्हर्सिटीमध्ये व्हाईस चान्सलर ह्या पदाला पोचले. पण इतका मोठा मनुष्य, पण नामावर इतकी निष्ठा आहे. तर मला त्यामुळं गुरुदेवांचे अनेक ग्रंथ माझ्या वाचनामध्ये आले. काही वेळा मी निंबाळला जाऊन आलो, किंवा हिंचगिरीला गेलो होतो. तर त्यामुळं गुरुदेवांचे जेवढे म्हणून काही ग्रंथ लिहिलेले आहेत ते वाचनात आले आणि त्यामुळे गुरुदेवांचे काही वेळा रेफरन्सेस त्या चिंतनामध्ये येतात. रामकृष्ण परमहंसांचे सुद्धा येतात. रामकृष्ण परमहंसांचे पण येतात. रामकृष्ण परमहंसांच्या बद्दल सुद्धा जेवढे त्यांचे वचनामृत आहेत किंवा विवेकानंदांनी लिहिलेले काही आहेत पुस्तकं किंवा रामकृष्णांच्यावर लिहिलेली जी शारदानंदांनी लिहिलेली आहेत किंवा अभेदानंदांनी लिहिले, हे अनेक ग्रंथ आले. वचनामृत किंवा महेंद्रनाथ गुप्तांनी जेवढं लिहिलेलं आहे तर ते मी म्हणजे माझ्या कल्पनेतून मी दक्षिणेश्वरला मी बऱ्याच वेळा जाऊन आलो. मी अजून ते पाहिलेलं नाही आहे, पण रामकृष्णांच्याबद्दल मला प्रचंड वाटतं की तो महापुरुष म्हणजे त्यांनी जेवढ्या म्हणून साधनेचे प्रयोग केले, मला वाटत नाही ह्या जगामध्ये कुठल्या सत्पुरुषाने एवढे प्रयोग केले असतील की प्रत्येक धर्माची साधना त्यांनी केली, पण शेवटी ते नामावर आले. थोडंसं जरा विशद करून सांगा मला काहीतरी. हां, म्हणजे रामकृष्ण परमहंसांच्या बद्दल जर म्हटलं तर ते अशिक्षित होते आणि त्यांचं नाव खरं म्हणजे त्यांचं नाव होतं ते रामचंद्र भट म्हणून होते. तर त्यांचं नाव गदाधर होतं आणि हे गदाधर जे होते ते कामारपुकूरला राहायचे, म्हणजे साधारणतः झारखंडच्या बाजूला आत्ताच्या. तिथून ते त्यांचे भाऊ होते रामकुमारनं म्हणून. तर त्यांच्याकडे घरची दरिद्री अवस्था होती, गरिबी होती म्हणून तिथं आले आणि ते रामकुमार शाळेत मास्तर होते आणि राणी रासमतीनं बांधलेल्या कालीमातेची ती पूजा करायचे रामकुमार. मग ते आपल्या भावाला पण ते तिथं घेऊन गेले. तर त्या भावाने जे रामकृष्ण जे होते गदाधरनी सांगितलं की मी इथलं काही खाणार नाही, मी ब्राह्मण असल्यामुळं मला जे मिळेल ते मी गंगेच्या इथे बसून मी तेवढं खाईन, मी ह्या मंदिरात जे बळी वगैरे देतात त्यातलं मी काही कधी खाणार नाही आणि तेवढा असेल तरच मी राहीन इथे. म्हणून ते ना कृष्णाची पूजा दिली होती आणि एक दिवस कृष्णाचा हात मोडल्यावर तो जो ठाकूरांनी जो हात लावलेला आहे तर त्या कृष्णाच्या मंदिरात कृष्णाची मूर्ती ठाकूरांनी जोडलेल्या हातावरच आहे ती मूर्ती. हां, तर ते तिथं आले. त्यानंतर रामकुमारांचा थोडे दिवसातच रामकुमारांचं निधन झालं. निधन झाल्यानंतर राणी रासमतींनी त्यांना विनंती केली की तुम्ही इथं पूजा करा आणि पूजा करता करता त्यांना एक प्रकारचे उन्माद यायला लागले, एक प्रकारचे भाव यायला लागले आणि भावोन्माद जेव्हा व्हायला लागला तेव्हा आई त्यांच्याशी साक्षात बोलायला लागली आणि बोलत असताना त्यांना असं वाटायचं की आईचं आपल्याला एकदा सगुण देहाचं दर्शन सगुणाचं व्हावं. ह्याच्यासाठी त्यांनी अनेक प्रकारच्या साधनांचे प्रयोग केले. म्हणजे काही दिवस ते झाडावर राहायचे, काही दिवस दास मारुतीची त्यांनी सेवा केली. त्यांना त्यांच्या पाठीला एक शेपूटसुद्धा फुटली होती. हां, इतकी ती प्रगल्भ होऊन एकात्म होऊन एकरूप होऊन ते त्या पद्धतीची साधना करायचे. मुस्लिम धर्माच्या साधना केल्या, ख्रिश्चन धर्माच्या साधना केल्या, अनेक प्रकारच्या साधना करून आईशी त्यांची जेव्हा एक त्यांना दृष्टांत झाले, आई प्रत्यक्ष बोलायला लागली आणि जेव्हा त्यांच्याकडे नरेंद्रसारखे म्हणजे विवेकानंदांसारखे शिष्यगण जेव्हा यायला लागले तेव्हा त्यांचं नाव सगळीकडे प्रचलित झालं. कारण त्या काळामध्ये कलकत्त्यामध्ये ब्रह्मोसमाज हा एक होता जो निर्गुण उपासक होता, पण रामकृष्णांनी सगुण साकाराची भूमिका मांडली होती. काय ते म्हणायचे, जेवढं निर्गुण निराकार आहे तेवढंच सगुण साकार आहे. ही जी भूमिका म्हणजे सगुणाची उपासना जी आहे. एवढा अभ्यास कधी केला तुम्ही? एवढा अभ्यास झाला तो. मला एक असं होतं की मला एक आवड होती त्या पुस्तकांची.
म्हणजे मला अगदी जर तसं थोडंसं नाही, वयाच्या कुठल्या म्हणजे साधारणतः कुठल्या काळापासून सुरुवात केली तुम्ही? पारमार्थिक अभ्यासाला साधारणतः 29 वयाच्या 29व्या वर्षापासून सुरुवात केली अभ्यास म्हणजे म्हटलं तर. पण मला त्या पुस्तकांचं वेड होतं. माझी नोकरी जी होती ती अशी टुरिंगची असल्यामुळं मी बसमधून जाताना वगैरे पुस्तकच वाचत जायचो. आता समजा मी एकदा कधी पुण्याला आलो किंवा अगदी कुठं बसमधून गेलो तर एक एक पुस्तक पूर्ण मी वाचून काढायचो पूर्ण पुस्तकाच्या प्रवासामध्ये. मला ते पुस्तकांची प्रचंड आवड निर्माण झाली. म्हणजे अगदी घरामध्ये तुम्हाला काही पायजमा झब्बा आणायला जर पैसे दिले तर ते पुस्तक एखादं बघितल्यावर ते पैसे मी त्याच्यात घालायचो आणि ती पुस्तकं आणायचो. म्हणजे मला एक वेड होतं ते, मला आवड होती, मला ती भावपूर्णता जगायला आवडायचं, मला त्या काळात जायला आवडायचं. मला ते दक्षिणेश्वर किंवा ते गोंधवलं किंवा ते अक्कलकोट हे कसं असेल त्यावेळचं आणि त्या ह्याच्यात मी आहे की काय. जोपर्यंत प्रत्यक्ष बघितलं नाही तोपर्यंत पैठण नाथांचं पैठण माझ्या दृष्टीनं अजून मी बघितलेलं नाही, पण मी बघतो तसं असावं असं मला नेहमी वाटतं की ते हे असेल, नाथांचा वाडा असेल, ते झोपाळा असेल, त्याच्यावर नाथ बसलेले असतील आणि ते गिरजा म्हणजे एक असं एक भावकल्पनेतलं भावविश्वातलं मी पैठण बघितलं, भावविश्वातलं दक्षिणेश्वर बघितलं आहे, कामारपुकूर बघितलं आहे, नरेंद्रनाथां म्हणजे आपल्या विवेकानंदांचं दत्त निवास मी पाहिलेला आहे. मी अजून प्रत्यक्ष नाही पाहिलं. तुम्ही वाचलंय ना ते? हो, वाचल्यामुळं तुमच्या याच्यामध्ये आहे ते आहे की मग ते असं असावं. हो, आणि मग तुम्ही ज्यावेळी विचार करता त्यावेळी तुम्हाला ते दिसायला लागतं. हां, म्हणजे विचार करताना त्या जेव्हा आपण वाचताना शब्द आपल्याशी बोलतात. त्याला आपण म्हणू की अक्षर ब्रह्म, की ते शब्द आपल्याशी बोलतात आणि ते शब्द बोलताना शब्दाबरोबरचा भावसुद्धा अंतःकरणात रुजू होतो. संतांचे ग्रंथ हे शब्द नाही आहेत, हे भाव अक्षर आहेत. प्रभू, तू आणि मी जे वाचतो ना ते फार बरोबरच वाचतो, फारच वाचतो. हे बिटवीन द लाईन्स जे काय मिळतं ते भरपूर त्याच्यात ते जात राहतात आतमध्ये आणि त्यामुळे एकदा आंतरिक खेळणी केल्यानंतर ते कायम लक्षात राहत असेल. पण एक म्हणून त्या एकंदरीत साधारणतः जेवढे काही ग्रंथ माझ्या योग वसिष्ठ असोत किंवा अनेक प्रकारचे ग्रंथ, तत्वार्थ रामायण असोत, भागवत रहस्य असो, श्रीमद भागवत असो, नाथ भागवत असू दे किंवा दासबोध असू दे, ज्ञानेश्वरी असेल, अनेक प्रकारचे ग्रंथ, हस्तामलक असो, मला जेवढे म्हणून ग्रंथ मिळायचे एवढं वाचन झालं. हां, एवढे म्हणून मला ग्रंथ प्राप्त झाले. काही ग्रंथ मी जुन्या बाजारातून विकत आणले, कारण माझी महिन्याची मिळकत आणि ग्रंथांची किंमत ह्याच्यामध्ये काही साधारणतः मेळ लागायचा नाही. तर मी काही वेळा जायचो, आमच्या इथे संभाजी पूल म्हणून आहे, तिथे अशी फार मोठे जुनी पुस्तकं असायची, पण साधारणतः ग्रंथ वगैरेकडे कोण लक्ष पण देत नाही. साधारणतः मुलं जी येतात ती कॉलेजची किंवा बाकीची अन्य पुस्तकं घेतात. माझं लक्ष ग्रंथाकडं. मग तो म्हणायचं मला, तुम्ही बसा आणि तुम्हाला जे काय पाहिजे ते बघा. मग 100 रुपयाचे ग्रंथ मला 10 रुपयाला मिळायचे. गुढार्थ दीपिका असेल, गुलाबराव महाराजांचे अनेक ग्रंथ, की जेवढं त्यांचा मधुर संप्रदायाचे जेवढे काही ग्रंथ आहेत, बाबाजी महाराज पंडितांनी लिहिलेले ग्रंथ आहेत, गुढार्थ दीपिका आहे किंवा हरिपाठ रहस्य आहे. बाबांचे तर मला आठवत नाही की बाबांचं एकही पुस्तक माझ्याकडून न वाचता गेलेलं आहे. की बाबा म्हणजे बेलसरे, हां, के.व्ही. बेलसरे, म्हणजे कायम गोंधळामध्ये त्यांची प्रवचन व्हायची. मी तो एक मनुष्य असा बघितला की ज्यांचं ज्ञान आणि त्यांची साधना ही दोन्हीही परमोच्च स्थितीला होते. मी एवढं म्हणेन, आत्ताच्या काळामध्ये ना ज्यांनी महाराजांना जाणलंय आतून त्यातले ते एक होते. पण महाराजांनी त्यांना अमानित्वाचा अभ्यास करायला आता अमानित्व म्हणजे काय ते सांगेन, की सगळं करून सुद्धा मी काही करत नाही हा भाव येणं म्हणजे अमानित्व. म्हणजे माझं लौकिकामध्ये कुठल्याही पद्धतीनं नाव नको हे ज्याला वाटतं त्याचं ते अमानित्व. प्रसिद्धीपासून प्रसिद्धी परान्मुख किंवा स्वतःच्या तोंडानं आपली स्वतःची स्तुती किंवा मी काय केलं हे न करणं, हे अमानित्वाचा जो अभ्यास ज्ञानेश्वरीच्या 13व्या अध्यायातला तो बाबा बेलसरेंना महाराजांनी स्वतः सांगितला होता आणि ते शेवटपर्यंत त्या अमानित्वानं राहिले होते. त्याच्यामुळं काही गोष्टी बाबांच्या आम्हाला माहिती नसतील, पण त्यांच्या ग्रंथातून कळतं की महाराजांना त्यांनी आतून जाणलं होतं. हे मी अगदी मला म्हणजे
मी अगदी श्रद्धायुक्त अंतःकरणानं सांगेन की बाबांनी आत्ताच्या काळात जो पुरुष ज्यांनी त्यांना जाणलं होतं त्यातले ते एक आहेत. महाराजांना ज्यांनी जाणलं होतं, म्हणजे महाराज म्हणायचे ना की मला वरून तुम्ही पाहता पण माझं आतलं काय तुम्ही जाणता. की इथं मी एकदा बाबांनाच ते म्हणाले, तुम्ही चरित्र लिहिलेलं आहे, काय लिहिले म्हणाले चरित्रात, इथं बसले तिथं बसले हे केलं, माझी आतली स्थिती तुम्हाला काय कळाली. तर त्यांची आतली स्थिती थोडीफार कळण्याइतपत जे काही कळलेली आहे ती थोडीफार आत्ता बाबा बेलसरेंना कळली होती. कदाचित त्याच्यामुळं त्यांच्या ग्रंथांचा परिणाम आमच्यावर झाला असेल आणि मला ते फार भावतं. कधी कधी जर नामाला, म्हणजे माझं एक सर्व साधकांना अशी विनंती आहे की कधी जर नामामध्ये असं वाटलं की नाम घ्यायला कंटाळ येतो, कधी कधी वाटू शकतं, कारण ते अत्यंत सूक्ष्म अभ्यास आहे तो, आणि आपण ज्या स्थितीमध्ये राहतो त्याच्यामध्ये नामाचा अभ्यास करायला काही वेळेला मनुष्याला प्राप्त परिस्थिती योग्य नसते किंवा करावासा वाटतो पण होत नाही किंवा कंटाळा येतो काही वेळेला. नामस्मरण पण मनुष्य 24 तास करू शकत नाही, पण नामात राहू शकतो. हां, तर त्याचा फरक मी सांगेन. काय फरक आहे? नामस्मरण 24 तास करणं हे बुद्धीचं काम आहे. मनुष्य मेंदूच्या स्पीच सेंटरमधून, म्हणजे आपल्या स्पीच सेंटरमधून जे नाम घेतो ते नामस्मरण करतो तो. म्हणजे मी आता नामस्मरण केलं आणि नाम होणं ही अवस्था आहे, नामस्मरण करणं ही साधना आहे. नामस्मरण करता करता नामाशी नामी एकरूप जेव्हा होतो तेव्हा नाम व्हायला लागतो आपोआप. म्हणजे ते नाम जे आहे ते नामामध्ये राहतो, म्हणजे तो स्फुरणयुक्त नाम चालू होतं त्याचं. म्हणजे त्याला प्रत्यक्ष घ्यावं लागत नाही, त्याच्या त्या आत आपोआप चालतं. जसा हृदयाचा ठोका आपोआप चालतो किंवा प्रतिक्षिप्त क्रिया होऊन जाते. प्रतिक्षिप्त क्रिया, मधमाशी जसा मध सहजपणानं गोळा करते, तिची जी नैसर्गिक प्रवृत्ती आहे तशा पद्धतीनं तो साधक सहजपणानं त्याचं नाम होत राहतं. त्याची समाधी ही सहज समाधी लागलेली असते. पण शारीरिक अडचणी येऊ शकतात ना नाम घ्यायचं आहे त्याला, तर यावेळेस बऱ्याचदा काय होतं की शरीर साथ देत नाही किंवा बसता येत नाही त्याला किंवा थोडासा त्रास होतो. मग ते कसं, त्यानं काय करायचं? मुळात नामसाधना ही मनाची साधना आहे. हो, नामाचा आणि शरीराचा फारसा संबंध येत नाही, कारण नाम हे मनाच्या मणीतून घेतलं पाहिजे किंवा घ्यावं. शरीराची कुठली स्थिती आहे किंवा आपल्याला पॅरालिसिस झालं आहे किंवा मला उठता येत नाही किंवा बसता येत नाही, ही स्थिती नामाला काही अडथळा करत नाही. किंवा मला असं वाटतं की मला बसताना बाबा कंबर दुखते किंवा बसता येत नाही मला, तर तुम्ही पडून घेऊ शकता, तुम्ही आराम खुर्चीत बसून घेऊ शकता, तुम्ही जाता येता घेऊ शकता, तुम्ही शतपावली करताना घेऊ शकता. म्हणजे तुम्ही काय करताना नाम घेऊ शकत नाही, तर देहाच्या प्रत्येक हालचालीमध्ये आपण नाम घेऊ शकतो. इतकी नामसाधना करण्यासाठी सोपी आहे. बरं, याचा काही आरोग्याशी संबंध आहे का? समजा आपण नामस्मरण खूप मनापासून केलं आणि मी तर माझं शरीर निरोगी राहण्याकरता काही मदत होते? हो, निश्चित होते. अरविंदांचे एक शिष्य आहेत मदर म्हणून, तर त्यांचं एक पुस्तक आहे की माइंड ऑफ सेल्स या नावाचं. या माइंड ऑफ सेल्समध्ये मदर म्हणाल्या, म्हणजे त्यांनी स्वतःचा अनुभव सांगितला की अरविंदांनी त्यांना ओम नमो भगवते एवढाच मंत्र दिला होता. त्या मंत्राचा त्या जप करायच्या, पण त्यांचे गुडघे जेव्हा दुखायला लागले तेव्हा त्या गुडघ्यावर लक्ष ठेवून मंत्र म्हणायच्या, तर काही दिवसानंतर गुडघे दुखायचे बंद झाले. तर त्यांना विचारलं, दिलीप कुमार रॉय नावाचे एक फार चांगले लेखक बंगालचे होते, तर त्यांनी एक पत्र घातलं होतं त्यांना. त्याच्यात त्यांचं पत्राचे एक पुस्तक प्रसिद्ध पण आहे, म्हणजे अखिल भारतीय विद्या म्हणून जी आहे संस्था, त्यांनी प्रकाशित केलेलं पत्र आहे ते. तर त्या पत्रात त्यांनी विचारलं की मदर, खरोखर ह्याचा बॉडीच्या सेल्सवर काही परिणाम होतो का? आणि त्याच्यावर त्यांनी माइंड ऑफ सेल्स म्हणून पुस्तक लिहिलं की नामाचा परिणाम प्रत्येक पेशीवर होतो आपल्या. नाम घेत असताना नामाच्या काही वैज्ञानिकांनी परवाच मध्येच एक असा थिसिस आलं होतं की पांडुरंगाचं नाव घेता घेता काही लाल पेशी पांढऱ्याही होतात म्हणे. हां, किंवा पांडुरंगाचं नाम घेताना त्या सेल्स बॉडी, म्हणजे आपल्या ज्या शरीरातल्या ज्या काही पेशी आहेत त्या पेशींचे स्वभावसुद्धा बदलतात आणि पेशींची काउंटेबिलिटीसुद्धा बदलते. म्हणजे नामासाठी जेवढी म्हणून शक्ती हवी
तेवढी शक्ती पुरवण्याचं काम सुद्धा नामच करतं. म्हणजे नामाचा परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. आता तो आणखीन कसा होतो हे महाराजांनी आणखीन छान पद्धतीने सांगितलं की म्हणाले आपल्याला डोकं दुखत असतं आणि अगदी क्रिकेटची मॅच चालू आहे, शेवटची ओव्हर आहे, शेवटच्या ओव्हरला अगदी 6 रन्स पाहिजे आहेत आणि अतिशय रंगात आलेली मॅच आहे. तेव्हा मी झोपलेलं आहे डोकं दुखतंय म्हणून, पण मला कोणीतरी सांगितलं आता शेवटची ओव्हर 6 रन्स पाहिजेत. मी बाहेर येतो, मी बघतो त्या 6 रन्स ती ओव्हर संपेपर्यंत मी तिथं थांबतो. त्यावेळेला माझं डोकं अजिबात दुखत नाही. का? कारण मी त्याच्याशी एकरूप झालेलो, तादात्म्य पावलेलं असतं. तसं नामाशी जेव्हा तादात्म्य पावतो तेव्हा देहदुःख जाणवत नाही. देहाचं दुःख कधी जाणवतं? जेव्हा देहावर येतो तेव्हा जाणवतं. मग जसं आपण आणखीन एक उदाहरण म्हटलं तर डॉक्टर आपल्याला एखादी जखम झालेली की टाके घालताना भुलीचं इंजेक्शन देतात. तर भुलीचं इंजेक्शन दिल्यानंतर टाके घातलेलं जाणवतं, घालतंय काय ते, पण दुखत नाही. तसं नाम हे घेत असताना आपल्याला दुःख असलं तरी ते जाणवत नाही. म्हणून नाम हे जसं देहदुःखावरचं औषध आहे तसं मानसिक दुःखावरचं पण औषध आहे. नाम काय करतं तर दुःखाला बधीर करतं. नाम दुःखाला बधीर करतं. हां, म्हणजे ते दुःख असतं पण नामस्मरणामध्ये ते दुःखाची जाणीव कमी होते. मग ते दुःख असलं तरी बिघडत नाही असं त्या नामधारकाची एक प्रकारची धारणा तयार होते. मग जीवनामध्ये दुःख असलं तर बिघडलं कुठं असं वाटतं त्याला. मग तो काय विचार करतो की अंधारानंतर सूर्योदय जो आहे तो आनंद देणार आहे, दुःखानंतरचं सुख हे अत्यंत चव देणार असतं. त्यामुळे दुःखसुद्धा सौंदर्य निर्माण करून येतं. दुःखाला एक सौंदर्य आहे. दुःखसुद्धा एक प्रकारचं छान पद्धतीचं आपल्याला घेऊन येऊ शकतं की जसं रोज बासुंदी खाऊन आपल्याला कंटाळा येतो आणि आपण एक दिवस सांगतो आता तिखट करा, मला आता बासुंदी नको आहे, गोड खाऊन कंटाळा आला. तसं दुःखाला आपण जर रोजच सुख मिळायला लागलं तर आपल्याला आनंद त्याचा मिळणार नाही. त्याच्यात दुःख हे पाहिजे, दुःखाशिवाय सुखाला मजा नाही आहे. म्हणून यामध्ये नाम घेताना कुठलं नाव घ्यावं असं काही हे आहे? तुम्ही आता 2-3 नावं मला सांगितली, रामाचं सांगितलं किंवा याचं सांगितलं. ज्ञानेश्वर महाराजांनी एक 9व्या अध्यायामध्ये नामाचं सांगितलंय की भगवंतानं नामाच्या सहस्रो नौका पाठवलेल्या आहेत. तुम्ही कुठल्याही नौकेमध्ये बसून भवसागर पार करू शकता. कारण की नाम हे स्वयंपूर्ण आहे, हे परब्रह्मवाचक आहे. ह्या विश्वाची जेव्हा उत्पत्ती झाली तेव्हा जे पहिलं स्फुरण आलं ते ओंकाराचं आलं. आकाशातून तो पहिला शब्द तो ओंकार, आकाश निर्माण झालं. मग बाकीचे पंचमहाभूत तयार झाले. म्हणजे आधी जो आला तो शब्द आला आणि सगळे नाम ही ओंकारमयच आहेत. आणि ओंकारातून जन्मलेलं नाम परत ओंकारामध्येच विलीन होऊन जातं. त्यामुळं तुम्ही कुठलं नाव कुठलंही घ्या. विल्यम जेम्स नावाचा एक कवी होता, तो स्वतःचं नाव घ्यायचा. त्याचं स्वतःचं नाव घेता घेता एक दिवस स्वतःचीच मूर्ती त्याच्यासमोर उभी राहिली. म्हणजे नाम कुठलं घेता हे महत्त्वाचं नाही, त्या नामाच्या माध्यमातून आपलं आतून जे येतं, आपण काय श्रद्धेनं घेतो. फक्त एकच पाहिजे की एक नाम, एक गुरु, एक ग्रंथ, हे जे म्हटलेलं आहे. नामावर एके ठिकाणीच बोर मारला तर ते 60-70 फुटावर लागेल, 10 ठिकाणी 10-10 फूट मारलं तर काहीच नाही लागणार. तर जे नाम आपल्याला आपल्या सद्गुरूंनी दिलेलं आहे त्या नामावर अत्यंतिक श्रद्धा ठेवून ते नाम जर आपण घेतलं, मग ते नाम घेऊन तुम्ही कुठेही जाल तरी ते नाम तुमच्या मुखात राहील. ते नामच तुम्हाला सगळीकडं तारतं. तर आपले जे सद्गुरूंनी जे नाम दिले ते नामच सर्वश्रेष्ठ आहे आणि तेच फक्त ब्रह्मवाचक नाम आहे. गुरुनं दिलेलं नाम सोडून आपण जर बाकीचं नाम जर घेतलं तर त्याचा काहीही परिणाम आपल्यावर होत नाही. कारण जेव्हा गुरु अनुग्रह देतो तेव्हा त्याच्यामध्ये स्वतःची आत्मिक शक्ती घालून ते नाम देत असतो. त्याच्यामुळं ते नाम घेत असताना साधकाला एक अत्यंत चांगल्या पद्धतीच्या प्रचिती येऊ शकतात. पण जर नाम मी माझं होऊन घेतलं
की सोनोपंत दांडेकर म्हणायचे की आमच्या वारकरी पंथामध्ये ज्याला गुरु नाही तो निगुऱ्या असं म्हणाय. गुरुशिवाय राहणं म्हणजे विधवेसारखं राहणं असं म्हणायचे की गुरु केला पाहिजे. हां, पण ज्यांना आत्ताच्या काळातले माहिती नाहीत मला गुरु, पण ज्यांना असं वाटतं की मला गुरुप्राप्ती आहे पण मला गुरु मिळत नाही, त्यांनी जरूर गोंदवल्यामध्ये जावं. त्यांनी तिथं समाधीवर घ्यावं, सज्जनगडला जावं, आळंदीला जावं. या महान संतांचे जर आशीर्वाद आणि अनुग्रह घेऊन आला तर ते संत आपल्या बरोबर अखंड राहतात, भगवंतासारखे राहतात.